2-4 महिने झाले आमच्या इथे गायकवाड काकू राहायला आलेल्या होत्या. तर त्यांच्या मुलीचं आज बाळाला घेऊन घरामध्ये आगमन करायचं होतं. तर त्यासाठी ही फुलांची आम्ही तयारी केली होती. तर सुरुवातीला आम्ही अशा फुलांच्या पाकळ्या काढून पायघड्या घालायला सुरुवात केली होती. काकांनी फुलांच्या बऱ्यापैकी पाकळ्या काढून ठेवल्या होत्या. थोड्याफार आम्ही काढल्या आणि असे पसरवायला सुरुवात केली आणि त्यांच्या मुलीच्या आगमनाची तयारी सुरू केली. तर या पद्धतीने साईडने असा ऑरेंज कलर दिला होता झेंडूच्या फुलांचा. झेंडूची फुलं जवळपास 2 किलो आणली होती ऑरेंज कलरची, आणि पिवळ्या कलरची जी होती ती सुद्धा आम्ही 2 किलो आणायला सांगितली होती काकूंना. त्याच पद्धतीने लाल कलरचा गुलाब जो आहे तो सुद्धा काकूंनी 1.5 ते 2 किलो आणलेला होता. थोडीशी ऑस्टरची फुलं आणली होती. या पद्धतीने आम्ही याच्या पाकळ्या काढल्या आणि आमची डेकोरेशन करायची गडबड सुरू झाली. चार वाजेपर्यंत आम्हाला हे तयारी करायची होती. 4 वाजता त्या येणार होत्या. 2 वाजता आम्ही फुलांची तयारी करण्यासाठी आलो. पोर्चपासून एकदम बेडरूमपर्यंत या पद्धतीने अशी सुरुवातीला बॉर्डर टाकून घेतली आणि आतमध्ये पिवळ्या कलरच्या झेंडूचा असा पाकळ्यांचा सर्कल तयार केला. आता या सर्कलमध्ये आम्ही गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेणार आहेत. 5 पाऊलांसाठी 5 सर्कल तयार केलेले आहेत आणि साईडला येलो कलरची अशी झेंडूची पाकळ्या टाकून तयार केलेली आहे. ह्या करत करतच आमच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहे. पिवळी फुलं 2 किलो आणून सुद्धा थोडीशी कमीच पडल्याची वाटत होती. त्यामुळे आम्ही थोडासा पिवळ्या कलरचा लेअर हा जरासा पातळ केला, विरळ असा टाकला. तरी पूर्ण बेडरूमपर्यंत ही फुलं व्यवस्थित पुरली. मधल्या भागात गुलाबाच्या लाल पाकळ्या अशा टाकून पाय ठेवण्यासाठी आम्ही तयार केलं होतं, जेणेकरून एका एका पावलावर गुलाबाच्या पाकळ्या अशा पसरवून घेऊन त्याचा सर्कल तयार केलेला होता. बाहेर आपल्याला राहिलेल्या फुलाचं काय गुलाबाच्या पाकळ्या कमी पडले का? नाही ना, भरपूर आहेत. गुलाबाच्या भरपूर आहेत. लाल आणि पिवळा जरा, पिवळा केशरी जरा नाही. आता आम्ही ज्या ठिकाणी बाळाला ठेवायचं होतं त्या ठिकाणी बेडरूममधलं डेकोरेशन करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी असं लाल गुलाबांचं हार्ट असं काढलं होतं. लाल गुलाबाच्या पाकळ्यांचं हार्ट शेप काढून घेतला आणि त्याला थोडंसं ऑरेंज कलरच्या फुलांनी बॉर्डर करायचं ठरलं. थोडासा ऑरेंज कलर आमच्याकडे शिल्लक होता, एकदम मूठभर असा. तर हे हार्ट काढून झाल्यानंतर आम्ही त्याला ऑरेंज कलरच्या शेडने थोडंसं पाकळ्यांनी शेड करणार आहे. तयारी जवळपास पूर्णच झाली होती. साईडने थोडीशी गुलाबी कलरच्या फुलांची बॉर्डर केली आणि आता फुगे फुगवले होते काकांनी. ते फुगे भिंतीला चिकटवायला सुरुवात केली. काकू पण मुलीला आणायला निघाल्या होत्या, त्यामुळे त्यांना पण जायचं होतं. आम्ही म्हटलं राहिलेलं आम्ही आवरून घेतो, फुगे वगैरे लावायचं. दरवाजाच्या चौकटीला सुद्धा या पद्धतीने लाल फुगे फुगवले होते. ते लावून घेतले कारण लाल फुगे सहसा लागणार नव्हते, कारण येणारं बाळ हे बेबी बॉय होतं.
त्यामुळे लाल फुग्यांचा जास्त उपयोग होणार नव्हता. पण म्हटलं आता ते फुगवले आहेतच, तर आपण चौकटीला लावून त्याचं डेकोरेशन करूया, म्हणजे ते वेस्ट जाणार नाहीत. तर या पद्धतीने आमचे फायनल डेकोरेशन तयार झालेलं आहे. या वेलकमला खरं तर येलो कलरच्या फुलांची बॉर्डर करणार होतो, पण येलो कलरची फुलं शिल्लक नव्हती, त्यामुळे वेलकमचं ते त्याच पद्धतीने ठेवलं. आतपर्यंत बघा किती सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे. आता बेडरूमपर्यंत दाखवतो. बेडरूममध्ये सुद्धा बाळाला ठेवण्यासाठी त्या गुलाबाच्या पाकळ्या ज्या तयार केल्या होत्या, त्याच्या शेजारी आम्ही ऑरेंज कलरची अशी एक बॉर्डर तयार केली आणि त्याच्या शेजारी पिंक कलरची ऑयस्टरच्या फुलांच्या पाकळ्यासुद्धा लावल्या. फुगेसुद्धा जरा व्यवस्थित लावून घेतले. या पद्धतीने डेकोरेशन कंप्लीट झालं. 10-15 मिनटातच बाळ आणि बाळाची आई येणार आहे. हे बघा, या ठिकाणी बाळाची आई आलेली आहे, सोबतच बाळाची आजी देखील आहे. काकू त्या दोघींना सुद्धा ओवाळून घेत आहेत. त्यानंतर काकू मला म्हणाल्या, तू पण ये ओवाळून घ्यायला, त्यामुळे मी पण थोडंसं ओवाळून घेत आहे. ही सुद्धा बाळाची आजी आहे. काकूंनी या ठिकाणी मला सुद्धा ओवाळायला बोलवलं, तर मी सुद्धा थोडंसं ओवाळून घेत आहे. बाळाचे बाबा आणि बाळाचे आजोबा सुद्धा बाळाच्या सोबतच आले होते. बाळाच्या आजोबांनी बाळाला घेऊन आतमध्ये प्रवेश केला. बाळाची आजी आणि आजोबा. बाळाच्या पायाचे थोडेसे ठसे, पहिल्यांदा घरात झालेलं आगमन म्हणून थोडेसे पायाचे ठसे ते आम्ही कापडावर थोडेसे उमटवून घेतले. बाळ छोटंच असल्यामुळे आम्ही जास्त त्याला पायाला जास्त लावू दिलं नाही. बोटाने पायाला असं चिकटवून घेतलं कुंकू आणि पटकन कापडावरती पायाचे शिक्के काढून घेतले. अशा पद्धतीने छान बाळाचं आणि बाळाच्या मम्माचं आगमन झालं. बाळसुद्धा एकदम शांत होतं, अजिबात रडत नव्हतं. या बाळाला सर्वांनी छान आशीर्वाद द्या, ते त्याच्या आयुष्यात छान चांगली प्रगती करू द्या, आनंदी राहू द्या, सुदृढ राहू द्या आणि आरोग्यपूर्ण राहू द्या. धन्यवाद.